आमच्या शेजारी जसं की आपण बघतोच युवा उद्योजक असतात, युवा शेतकरी पण असतात. पण आमच्या इथे एक छोटा मुलगा आहे, खूपच छोटा आहे आणि तोही शेती करतो. जसं की माझी आई करत असते काय काय, तर तो बघून येतो. आजी बोलतो आईला माझ्या आणि आई काय काय जे काय करेल ते तो इथे येऊन करतो आणि त्याची बागही छान फुललेली आहे. तर आपण बघूया त्याच्या बागेत काय काय आहे आणि मी तुम्हाला दाखवते. तो स्वतः सांगेल तुम्हाला त्याने काय काय लावलं आहे ते. तर नेक्स्ट तुम्ही बघत राहा आणि सांगा कशी काय वाटली त्याची बाग ती. तर हा आहे तो मुलगा आमच्या शेजारचा, नीरज नाव आहे त्याचा. मी त्याला छोटा शेतकरी बोलते आमचा, खूप मेहनत करतो. तर आता तो आपल्याला दाखवतोय त्याने काय काय लावलंय. सांग नीरज बघू काय काय लावलंयस. ही हळद आहे. हा, ही पहिली तर त्याने हळद लावली आहे. अशी इकडून तिथपर्यंत सगळी हळद आहे. हा. आणि नंतर मग इथे मुळ्याची भाजी लावलेली ती काढून झाली आहे. तर आता छोटी छोटी आहे ती नेक्स्ट टाइमला होईल काढायला. ही तर माठाची भाजी आहे, लाल माठाची. त्याच्यामध्ये तिथं कोबी वगैरे आहे. हा कोबी आहे. हो, हा कोबी आहे. अरे वा. तिथे कोबी आहे बारकासा. ही 3 वांग्याची रोप आहे. तिथे हे 3 मिरचीची रोप आहे. ही पण वेगळ्या प्रकारची वांगी आहेत. ही वाली. हा. तिथे माठाची भाजी आहे. आणि त्याच्या पायाखाली काय लावलंयस? कांदा की लसूण? कांदा पात आहे. हा, त्याने कांदा पण लावलाय. कांदा पात आहे. हा, म्हणजे तो एक्सपेरिमेंट करत असतो असं काय 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 काय. तिथे मुळ्याची भाजी लावली आहे. इथे आमचा कोथिंबीर आहे. छोटा शेतकरी. इथे कोथिंबीर आहे. अजून ती व्यवस्थित रुजली नाही, छोटी छोटी आहे, पण ही छान झाली. पोकळा आहे. हा काय पोकळा लावलास? हो. आणि इथे त्याने आळूवडीचे कांदे सुद्धा लावलेत. त्याला अजून व्यवस्थित जीव नाही धरलाय, पण लावलेत त्याने. इथे काय नाही का? इथे कलिंगड लावलेले. इथे कलिंगड लावलेत, ते 2 आलेत रुजून. हे बघा छोटंसं रोप आहे. हा असा आमचा छोटा शेतकरी आहे. आता सांग बघू इथे काय लावलंयस? हा इथे घेवडा लावलाय. हा. तो आता मस्तपैकी त्याचा एकदा काढून झालेला आहे. हा. तर दुसरी बॅच आहे. हा, ही अशा शेंगा आलेल्या आहेत आता छोट्या छोट्या. आता इथे भेंडा लावलेला आहे. त्याला आता भेंड्याची फुलं आलेली आहेत, बारकी बारकी. इथे भेंडे आलेले आहेत त्याला छोटे छोटे. आणि इथे मेथी लावलेली आहे. हे सुद्धा छान झालंय. हे माठाचं आहे, लाल आणि हिरवा. आणि हे काय लावलंयस? हे मटकी आहे. आणि तिकडे पालाभाजी आहे. इथे मेथी आहे. आणि इथे कलिंगड आहे. आणि हे कलिंगड छान झालेत, अगदी मोठे. वा, मस्तच. इथे गवार आहे. किती रोप आहेत ती? 1 2 3 4 10 आहेत. 10 रोपं झाले ती. ही अशी माझी बाग आहे. हा. तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि दीदीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. नमस्कार.